तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो नारायणगडाचे महंत हे देशमुखांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत मस्साजोगमध्ये। तिथली ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर नारायणगडाचे महंत हे आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेणार आहेत आणि आता संतोष देशमुख यांच्या फोटोला नमस्कार करून ते धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहेत। तिथली ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर आपण पाहिलं 2 दिवसापूर्वीच भगवान गडाचे महंत यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं। त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठ राखण करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर धनंजय देशमुख हे त्यांच्या भेटीला गेले आणि त्यांनी धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत भगवानगड असल्याचं सांगितलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नारायणगडाचे महंत देखील या ठिकाणी मस्साजोगला पोहोचलेले आहेत। त्यांनी संतोष देशमुख यांच्या फोटोला नमन करत त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचले आहेत। तर मस्साजोगमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। नारायणगडाचे महंत मस्साजोगमध्ये दाखल झालेले आहेत। देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेत। आताची थेट दृश्य मस्साजोगमधून आपण पाहतोय। गेल्या 2 महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय। नवनवीन खुलासे या प्रकरणामध्ये होताना पाहायला मिळत आहेत। नवनवीन वक्तव्य केली जात आहेत। काही वादग्रस्त विधानं देखील केली जात आहेत। तर 2 दिवसापूर्वीच भगवानगडाचे महंत यांनी देखील असं वादग्रस्त विधान केलं होतं। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींचे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध जोडले जात आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महंतांनी वादग्रस्त विधान केलं होतं। धनंजय मुंडे यांची त्यांनी पाठ राखण केली होती आणि त्याच संदर्भात धनंजय देशमुख यांनी महंतांची भेट घेतली होती। परंतु मी ती बाहेर कार्यक्रमाला गेलो होतो, माझी भेट झाली नाही म्हणून त्याने मला फोन केला आणि फोनवर मी सांगितलं आता मला नारायणगडावर येणं शक्य नाही, तर तुमची सर्व कुटुंबियाची भेट घेण्यासाठी मी नक्की एक दिवशी येईल आणि आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत।